हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण आज बघा इयत्ता 9वीचा सराव संच भाग 1 मध्ये सराव संच 3.4 पाहणार आहोत। बघा x बरोबर 0 असताना x चा वर्ग वजा 5x अधिक 5 या बहुपदींची किंमत काढा। म्हणजेच आपल्याला काय करायचं, x म्हणून किंमत कोणती ठेवायची, तर 0 ही किंमत x च्या जागी ठेवायची आहे। चला आपण लिहूया आता। म्हणजेच आपल्याला p कंसात x बरोबर x चा वर्ग वजा 5x अधिक 5। आता p ची किंमत x ची किंमत काय ठेवायची, 0, तर म्हणून आपण लिहूया p कंसात 0 x च्या जागी 0, 0 चा वर्ग वजा 5 गुणिले 0 अधिक 5। ठीक आहे, बघा 0 चा वर्ग 0 वजा 5 0 0 गुणी वजा 0, बघा 5 0 0 वजा 0 आणि अधिक 5। 0 0 यांची वजाबाकी काय येणार, तर 0च येणार आहे आणि हा अधिक 5 आहे तो तसाच। बघा अधिक 5 आणि 0 यांची बेरीज येते 5। हे झालं तुमचं उत्तर। इतकं साधं सोपं आहे, खूप सोपा हा सराव संच आहे, खूप सोपा। ह्याच्यावर काही जास्त स्टेप्स नाही आहेत, काही नाही आहेत। चला आता आपण दुसरा बघूया। दुसरा आहे, जर p कंसात y बरोबर y चा वर्ग वजा 3 वर्गमुळात 2y अधिक 1 तर p कंसात 3 वर्गमुळात 2 कंस पूर्ण काढा। बघा आता म्हणजे p ची किंमत काय ठेवायची आपल्याला, 3 वर्गमुळात 2 ही किंमत आपल्याला ठेवायची। तर मग खाली लिहून घेऊया आपण p y बरोबर y चा वर्ग वजा 3 वर्गमुळात 2y अधिक 1। चला तर आता आपण p ची किंमत ठेवून घेऊया। चला p कंसात 3 वर्गमुळात 2 ही किंमत ठेवायला सांगितली ना आपल्याला। बघा y ची किंमत सांगितली आपल्याला 3 वर्गमुळात 2 आणि वर्ग आहे म्हणून वर्ग वजा 3 वर्गमुळात 2 आणि गुणिले 3 वर्गमुळात 2 आणि अधिक 1 आहे तो तसाच। ठीक आहे, बघा आता 3 चा वर्ग काय आहे तो 9 आणि हा वर्गमुळातला 2 बाहेर काढला तर बघा गुणिले कारण की ते गुणिलेचे चिन्ह आहे बघा म्हणून 2 दिला। बघा आता वजा, बघा 3 त्रिक 9 हे की नाही 9 गुणिले, बघा हे तर 2 आणि हा 2, हा जर बाहेर काढला तर आपला होतो फक्त 2 आणि अधिक 1। बघा तुम्हाला इथे हे 2 भेटले। बघा चला 9 दुने 18, बघा इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा, परत 9 दुने 18 अधिक 1, बघा 18 वजा 18 उत्तर येतं आपलं 0 अधिक 1 म्हणजेच आपलं उत्तर आलं 1। कळलं का? चला आता आपण तिसरीकडे जाऊया। तिसरा आहे बघा आपला, जर p कंसात m बरोबर m चा घन अधिक 2m चा वर्ग वजा m अधिक 10 तर pa आणि अधिक p वजा a बरोबर किती। बघा आता आपल्याला p ची किंमत 2 दिली, बघा इथं अधिक a आणि इथं वजा आहे। आपण दोन्ही पद्धतीने पहिल्यांदा करून घेऊ। चला तर p ची किंमत पहिल्यांदा m ची किंमत पहिल्यांदा आपण काय करू, a ठेवून घेऊया। बघा a ठेवली आपण m ची किंमत, तर p कंसात a होतं बघा बरोबर a चा घन अधिक 2 a चा वर्ग वजा a अधिक 10 हे उत्तर भेटतं बघा आपल्याला जर आपण pa ही किंमत ठेवल्यावर। व्यवस्थित बॉक्स करून घ्या म्हणजे खाली लिहिता येईल आपल्याला। ठीक आहे, आता p बरोबर काय, p चं काय ठेवायचं, m ची किंमत काय ठेवायची आपल्याला, a ठेवायची। म्हणून आपण लिहून घेऊया p कंसात a बरोबर कंसात वजा a, बघा वजा a चा घन अधिक 2 कंसात वजा a चा वर्ग वजा a अधिक 10। बघा आता ह्याला सोडून बघूया आपण। बघा सोडवलं तर आपल्याला काय भेटतं, p वजा a बरोबर वजा a चा घन जर कंसातनं बाहेर आला तर बघा ह्या दोघांचा गुणा b बघा 2 a अधिक वजा, बघा इथे वजा कंसाच्या आतमध्ये चिन्ह म्हणून अधिक घेतले, 2 a चा वर्ग अधिक a होतं, बघा इथे वजा अधिक झालं आणि अधिक 10 आहे तो तसाच। म्हणजेच हा आपला एक ब्रॅकेट झाला। म्हणजेच आपल्याला
पी कंसात एची किंमत भेटली आणि पी कंसात वजा एची किंमत आपल्याला भेटली. आता आपल्याला काय सांगितलं, यांची बेरीज. मग ह्यांच्या बेरीज करायची म्हटल्यावर आपल्याला काय लिहावं लागेल बघा. आता इथं पी कंसात ए अधिक पी कंसात वजा ए यांची आपल्या दोघांची किंमत आता भरावी लागेल. पी एची किंमत काय आली आपली, एचा घन अधिक 2a वर्ग वजा ए अधिक 10. ह्यांची काय करावी बेरीज, म्हणून आपण इथं अधिकचं चिन्ह देणार आहोत आणि कंस करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कंसातल्या दुसऱ्या वजा एचा घन अधिक 2a वर्ग अधिक ए अधिक 10. ठीक आहे, ह्या दोघांच्यात आपल्याला करायची बेरीज. आता हे कंसाच्या बाहेर लिहून घेऊया आपण. एचा घन अधिक 2a वर्ग वजा ए अधिक 10. बघा इथे अधिक वजा, बघा कंसाच्या मध्ये वजा चिन्ह आलं आहे. एचा घन वजा आहे ना, म्हणजे वजा एचा घन अधिक 2a वर्ग अधिक ए आणि अधिक 10. हे चिन्ह व्यवस्थित लक्ष द्या, सोप्पा आहे विषय हा. बघा आता इथे बघा तुम्हाला दिसते, इथे अधिक एचा घन आहे, इथे वजा एचा घन आहे. कट करून टाका. बघा इथे वजा ए, इथे अधिक ए, कट करून टाका. राहिलं काय बरं आपल्याकडे, 2a वर्ग अधिक 10, परत 2a वर्ग अधिक 10. म्हणजे आपण काय करू, 2a वर्ग अधिक 2a वर्ग एका बाजूला घेऊ आणि अधिक 10 आणि अधिक 10 हे एका बाजूला घेऊ. आता बघा ह्या दोघांचा घातांक एकच आहे आणि ह्यांचा स्थिरांक हे दोन्ही एकच आहेत. बघा 2 आणि 2 4a वर्ग होतो अधिक 20. ह्या दोघांची बेरीज केली तर 20 येते. म्हणजेच आपलं उत्तर आलं 4a वर्ग अधिक 20. समजलं का? चला, खूप सोपा टॉपिक आहे, जास्त वेळ लागत नाही, काही नाही. चला आता आपण चौथा बघू. चौथा बघा शेवटचा. जर पी कंसात वाय बरोबर 2y घन वजा 6y वर्ग वजा 5y अधिक 7 तर पी कंसात 2 काढा. म्हणजेच वायची किंमत आपल्याला घ्यायची 2, म्हणजेच कंसात आपल्याला 2 घ्यायचं आहे. बघा म्हणजे वाय कंसात. चला आता आपण लिहूया. बघा पी वाय बरोबर 2y घन वजा 6y वर्ग वजा 5y अधिक 7. आता आपण ह्याच्यामध्ये वायची किंमत 2 ठेवूया. पी कंसात 2 बरोबर 2 बघा 2 बघा गुणिले 2चा घन वजा 6. बघा इथे गुणिलेचे चिन्ह आहे म्हणून गुणाकार दिला आपण. 6 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक 7. ठीक आहे, पुढे बघा आता 2 लिहिले बघा 2. आता 2चा घन किती आहे तर 8 आहे. गुणिलेचे चिन्ह असतं बघा, माहिती आहे ना तुम्हाला दोघांच्या मध्ये. वजा 6 लिहिलं आपण. 2चा वर्ग काय आहे 4. बघा 5 दुने 10 आणि मोठ्या संख्येत चिन्ह आपण 10 देऊया आणि अधिक 7 लिहूया. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 8 8 16 वजा 6 चोक 24. बघा इथे वजा 10 आणि अधिक 7 आहे, तो तसाच लिहिला आपण. ठीक आहे, पहिल्यांदा ह्या दोघांची वजाबाकी करून घेऊ. बघा 16तनं 24 जात नाही म्हणून 24मधनं 16 गेले तर 8 उरतात. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा. ठीक आहे, परत पुढे लिहा वजा 10 अधिक 7. बघा वजा वजा अधिक झालं, मग अधिक किती येणार आहे वजा आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजाच आहे म्हणून 18 अधिक 7. आता वजा आणि अधिक यांची जर आपण केले तर किती येणार आहे तर वजाच येणार आहे म्हणून मोठ्या संख्येचं वजा आहे. मग 18तनं 7 गेले 11 राहिले वजा 11. हे आपलं झालं उत्तर. खूप सोपा टॉपिक आहे, काही जास्त लोड घेऊ नका. फक्त एकदा दोनदा पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.